नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि सगळ्यांना शुभ सकाळ. तर आता सकाळी उठलेच आहे आणि हा जो व्लॉग आहे जरा खूपच दिवसापासून अपलोड करायचा होता, पण मग झालंच नाही पॉसिबल. तर अविला ज्यावेळेस क्रिसमस हॉलिडे होते त्यावेळेसचाच हा व्लॉग आहे आणि शूट झालेलं होतं, पण मग एडिटिंग वगैरे करताच आलं नाही आणि छोटासा व्लॉग आहे, जास्त काही मोठा नाही आहे. पण खूप दिवसांचं चालू होतं शेअर करेल पण काही वेळच नाही भेटला. पण ठीक आहे. तर आता उठल्यानंतर आम्ही एकाच टायमिंगला सगळेच उठलो आहे आणि अविला तर काय सुट्टी ज्यावेळेस असते त्यावेळेस अविला जरा जास्तच लवकर उठते आणि मग आमचा आता हा टाईम चहाचा वगैरे असतो. तर सकाळी सगळे सोबत उठलो आणि पाटलांना पण सुट्टीच होती, संडे होता त्याच्यामुळं. तर मी एकटीच चहा घेते. पाटलांचा कधी कधी मूड असतो, कधी कधी नसतो, त्यांच्या मूडवर असतो त्यांना चहा कधी घ्यायचा. पण आपला तर रेग्युलर चहा लागतो, म्हणजे लागतो. सकाळची सुरुवात ही आपल्या चहानेच होते. तर आता चहा घेते आणि नंतर मग तुम्हाला एका बड्डे पार्टीतसुद्धा घेऊन जायचं आहे, कारण आजच एका मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे पण आहे. तर मग घरातलं जास्त काही कामं नाही, कारण जेवायला तिकडं जायचं आहे. तर मग आता आवरून फक्त चहा नाश्ता करायचा आणि मग तिकडं जाणार आहे. तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे या व्लॉगमध्ये. तर चला आता आवरून घेते आणि नंतर डायरेक्ट आपण तिथंच भेटूया. अवनी आणि मी आलेले आहे आता मैत्रिणीच्या घरी. तिच्या मुलाचा आज वाढदिवस आहे, तर तिच्या घरी आलेलो आहे आणि तुम्हाला दिसत असेल खूप साऱ्या गोष्टी होत्या खाण्यासाठी, पावभाजी, कपकेक्स, चिप्स, बाबरे. तर सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. नवीन मैत्रिणी झाल्या, नवीन लोकांशी ओळख झाली आणि मुलांसाठी खास करून हे महत्त्वाचं असतं, हे एकत्र येणं, कारण त्यांना हा टाईम खूप भारी वाटतो. मस्त मुलं खेळत राहतात आणि बड्डे म्हटलं का मुलांसाठीच असतो, मोठ्यांचा असो किंवा लहानांचा असतो, एन्जॉय फक्त मुलंच करतात. तर भारी वाटलं. तर हा बड्डे पार्टीचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. कसा वाटला मला नक्की सांगा आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आय होप हा व्लॉग पण तुम्ही एन्जॉय करत असाल.
बड्डे पार्टी एकच नंबर झाली आणि खरंच सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं होतं तिथं. तर आज मी अवनीसाठी म्हणजे नेक्स्ट डेला मी हा व्लॉग शूट करते आहे. तर त्या दिवशी मग अवनीसाठी मी पॅनकेक बनवला होता. म्हटलं चला मी पॅनकेक कसा बनवते हे पण तुम्हाला दाखवणं होऊन जाईल. तर मी शॉपमधून एक पॅनकेकचं जे प्रीमिक्स आहे तर ते आणलं होतं आणि त्याचबरोबर मी अनसॉल्टेड बटर देखील आणलं होतं. कारण मी तूप अनसॉल्टेड बटरपासूनच बनवते आणि तूप संपलं होतं आणि पॅनकेकसाठी एकतर बटर आणि नाहीतर तूप आपण वापरू शकतो. पण तूप घातलं तर चव भारी लागते. त्याच्यामुळं मग मी बटर आणलं होतं अनसॉल्टेड. मग आता ते मी तूप बनवून घेते त्याचंवालं. आणि एका साईडला मी पॅनकेकचं प्रीमिक्स जे आहे तर ते आता मिक्सर जारमध्ये घालणार आहे. डायरेक्ट आपण मिक्स करून त्याच्यामध्ये दूध घालायचं तरी मिक्स केलं आणि डायरेक्ट पॅनकेक लावला तरी चालतो. पण याच्यामध्ये मी बनाना घालणार आहे. तर बनाना पॅनकेक मला बनवायचा आहे. कारण ज्यावेळेस आपण बनाना ज्यावेळेस घालतो ना त्यावेळेस तो पॅनकेक जो आहे ना तो इतका फ्लपी होतो, इतका सॉफ्ट लागतो ना आणि खायला खरंच खूप भारी लागतो. त्याच्यात वेगळं आपल्याला अंड वगैरे घालायची गरज नाही. तर मग आता मी बनाना जो आहे तर तो घालून घेते. आणि जर जास्त पिकलेला जर बनाना असेल तर त्याचा जो पॅनकेक असतो ना तो एकच नंबर लागतो. आणि त्याचा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. जर बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. जर आपलं जे केळ असं नॉर्मल केळ जे असतं ना ते घातलं तरी चालतं. पण जास्त पिकलेलं जर केळ असेल ना तर त्याचा पॅनकेक खूप मस्त लागतो. तर मिक्सर जारमध्ये मी प्रीमिक्स घेतलं आहे आणि एक केळ घेतलं आहे. ते पण छान त्याचे तुकडे केले आणि मग नंतर घातले. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थंड दूध वापरते. गरम केलेलं दूध नाही तर पूर्ण थंड असलेलं जे दूध आहे ते डायरेक्ट घालते. आणि आता हे आपण मिक्सरला साधारण थोडा वेळ फिरवून घेणार आहे. अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर नक्की ट्राय करून बघा, तुमच्या देखील मुलांना आवडेल.
तर कसा वाटला आजचा हा व्लॉग? आवडलाच तर नक्कीच लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि वर्ल्ड ऑफ जोवी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन आले असाल तुम्ही तर सबस्क्राईब पण करायचं आहे. तर आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये भेटणारच आहोत. तर तोपर्यंत पॅनकेक खा, मस्त राहा. तर भेटते नवीन व्लॉगमध्ये. चला तर बाय आणि स्वतःची काळजी घ्या.